जैसा कि आप सभी जानते हैं कि पूरे भारत में होली का त्यौहार हर्षोल्लास की तरह मनाया जाएगा। 13 मार्च 2025 शुक्रवार को पूरे भारत में होली का त्यौहार हर्षोल्लास की तरह मनाएगा। उसी को लेकर बड़ी खबर महाराष्ट्र के शहर नागपुर से आ रही है कि नागपुर के वाड़ी परिसर में वाड़ी थाने के सीनियर पीआई वरिष्ठ पुलिस निरीक्षक राजेश तटकरे का बड़ा आया बयान। राजेश तटकरे ने की गाइडलाइन जारी। उन्होंने कहा कि कोई भी रूल को ना तोड़े और कानून व्यवस्था का पालन रखे, कानून सुरक्षा का ख्याल रखे। अगर कहीं भी कानून व्यवस्था बिगड़ती है तो आप हमें सूचित करें या हमारे हेल्पलाइन नंबर 112 पे कांटेक्ट करें। तो देर ना करते हुए चलिए सुनते हैं क्या कहा सीनियर पीआई वरिष्ठ पुलिस निरीक्षक ने ये गाइडलाइन पर और क्या आदेश दिया वाड़ी के नागरिकों को। देखते हैं क्राइम 24 न्यूज़ की ये खबर। जय हिंद। मी वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश तटकरे, वाडी पोलीस स्टेशन। सर्वप्रथम सर्व वाडीतील नागरिकांना मी होळीच्या आणि धुलिवंदनच्या हार्दिक शुभेच्छा देतो। आज दिनांक 13 मार्च रोजी होळी आणि उद्या धुलिवंदनचा कार्यक्रम आहे। सर्वजण आणि हा जो उत्सव आहे तो आनंदाने आणि उत्साहाने साजरा करावा, परंतु उत्साहाने साजरा करताना यामध्ये कोणत्याही प्रकारचा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची दक्षता घेणं ही प्रत्येकाची वैयक्तिक जबाबदारी आहे। जर अशा प्रकारची कोणतीही घटना घडल्यास त्याच्यावरती योग्य ती कायदेशीर आणि जास्तीत जास्त कडक कारवाई करण्यात येईल याची सगळ्यांनी नोंद घ्यावी। आपण वाडी हद्दीतून आतापर्यंत 30 गुन्हेगारांना तडीपार केलेला आहे। तसंच होळीच्या अनुषंगाने काल 14 लोकांना तात्पुरती कलम 144 CRPC प्रमाणे तात्पुरती तडीपारीची कारवाई केलेली आहे। तरी अशा प्रकारचा कोणताही गुन्हेगार किंवा ज्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे असा कोणताही गुन्हेगार जर कोणत्या प्रकारचं चुकीचे कृत्य करत असेल किंवा आपल्या समोर येत असेल तर त्याबाबतची माहिती त्वरित वाडी पोलीस स्टेशनला किंवा डायल 112 या नंबरवरती कॉल करून द्यावी। त्याप्रमाणे योग्य ती कारवाई करण्यात येईल। हा आनंदाचा सण आहे, उत्साहाचा सण आहे, तो त्या पद्धतीने साजरा झाला पाहिजे आणि त्याला कोणत्याही प्रकारचं यापूर्वी कधी गालबोट लागलेलं नाही आहे आणि आता आणि यापुढेही गालबोट लागणार नाही याची दक्षता सगळे वाडीमधील नागरिकांनी घ्यावी ही विनंती करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।